हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. माझं नाव आहे दिनेश. सो आजच्या या क्लासमध्ये आपण बघणार आहोत 5 किंगडम क्लासिफिकेशनचा पहिला किंगडम मोनेरा. कालच्या क्लासेसमध्ये आपण जे बघितले, मागचे जे प्रिव्हियस क्लासेसमध्ये 5 किंगडम क्लासिफिकेशनच्या बाबतीत आपण बघितलं होतं कशाच्या बेसिसवरती 5 किंगडम देण्यात आले होते आणि कुणी दिले होते हे काल आपण डिटेलमध्ये स्टडी केलं होतं. आज आपण बघणार आहोत पहिला किंगडम मोनेरा. ठीक आहे. तर या मोनेरा किंगडममध्ये ना सर्वच प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आले आहेत. आता प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स जर म्हणलं तर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे 2 प्रकारचे सेल्स असतात आपल्याकडे, एक प्रोकॅरियोटिक आणि एक युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक या शब्द आपण जर या शब्दाची तोड केली तर त्याच्यामध्ये आपल्याला बघून पडतं प्रो आणि कॅरियोटिक. प्रोचा अर्थ होतो प्रिमिटिव्ह, म्हणजे खूप जुना किंवा सर्वात आधी आलेला, त्याचा अर्थ होतो प्रो. आणि कॅरियोटिक हा जो शब्द आहे तो कॅरियनपासून आलेला आहे. कॅरियनचा अर्थ होतो न्यूक्लियस. न्यूक्लियस कसं आहे तर यांच्यामध्ये प्रिमिटिव्ह टाईप ऑफ न्यूक्लियस, म्हणजे सर्वात आधी जो न्यूक्लियस आला आहे त्या टाईपचा न्यूक्लियस प्रेझेंट असतो. तो हळूहळू डेव्हलप होत तो युकॅरियोटिकमध्ये ट्रान्सफॉर्म झाला. सर प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणजे काय आता याच्यामध्ये, तर प्रिमिटिव्ह न्यूक्लियस म्हणजे त्यांचा जो जेनेटिक मटेरियल आहे, DNA जो आहे, तो विदाउट एनी मेम्ब्रेन सायटोप्लाझममध्ये असतो. त्याला न्यूक्लियस वेल डेव्हलप नसतो. कोणत्याही मेम्ब्रेनशिवाय, कोणत्याही मेम्ब्रेन ऑर्गॅनलशिवाय DNA त्यांचा फ्रीली सायटोप्लाझममध्ये मूव्ह होत असतो. कुणामध्ये, तर हे होतं प्रोकॅरियोटिकमध्ये. आणि युकॅरियोटिकमध्ये काय होतं, त्यांचा जो न्यूक्लियस आहे तो वेल मेम्ब्रेन बाउंड असतो. म्हणजे पूर्ण त्याचा जो DNA जो आहे तो प्रोटीनने कवर असेल, एका सेपरेट मेम्ब्रेन वेल डेव्हलप्ड मेम्ब्रेनमध्ये असेल. अशा टाईपच्या न्यूक्लियस जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स म्हणतो, युकॅरियोटिक सेल्स म्हणतो. आय होप तुम्हाला हा डिफरन्स चांगल्यापणे समजून आला असेल. तर मी काय म्हणालो, ऑल प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आर इन्क्लुडेड हिअर. म्हणजे सर्व जे कोणते प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत ते मोनेरा किंगडममध्ये आपण त्याला अलग एक ग्रुप बनवून टाकलं. आणि याच्यामध्ये ना मोनेरामध्ये मेनली बॅक्टेरियास असल्यासारखे आहेत. सर्व जे जास्त तर बॅक्टेरियास आहेत, काही मायक्रोप्लाझ्मा वगैरे असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, पण मोस्टली जे मेंबर्स आहेत ते बॅक्टेरियास असल्यासारखे आहेत. सो जेव्हा याची जनरल कॅरेक्टरिस्टिक्स बघू ते बॅक्टेरियाचेच कॅरेक्टरिस्टिक्स असल्यासारखे आहेत, तर ते तुम्हाला बॅक्टेरियाचे कॅरेक्टरिस्टिक्ससुद्धा पाठ होतील. ठीक आहे. तर आपण पहिले बघणार आहोत याची कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जनरल कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर हे जे मोनेरन्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते ओमनी प्रेझेंट आहेत. म्हणजे हे जे ऑर्गॅनिझम ते सर्वत्र प्रेझेंट राहतील. तो एक डायलॉग आहे ना 3 इडियट्सचा, पेंसिल की निप से लेकर पैंट की जिप तक हर जगह प्रेजेंट रहते हैं ये ऑर्गेनिजम्स. हर जगह, मोबाईल पे, बोर्ड पे, सब जगह हे बॅक्टेरिया प्रेझेंट राहतात. ठीक आहे. तर यांचं आता हे ऑर्गॅनिझम्स तर आहेत, पण यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन काय आहे, तर यांचं मोड ऑफ न्यूट्रिशन हे सर्वच टाईपचे मोड ऑफ न्यूट्रिशन दाखवतात. जसे की फोटोऑट्रॉपिक्स हा एक न्यूट्रिशन आहे. फोटोऑट्रॉपिक म्हणजे जे प्लांट सारखंच असल्यासारखे फोटोसिंथेसिस थ्रू, तर थोडं वेगळं असते. आणि लाईट एनर्जीच्या थ्रू, लाईटच्या प्रेझेन्समध्ये क्लोरोफिल सारखे पिगमेंट काही असतात. क्लोरोफिल नसतं पण क्लोरोफिल सारखे काही पिगमेंट असतात ज्याच्या थ्रू याच्यामध्ये एनर्जी तयार होते आणि हे स्वतःचं फूड तयार करते. केमोऑटोट्रॉपिक्स म्हणजे तसं स्वतःचं अन्न स्वतः तयार करते, पण केमिकल थ्रू ऑक्सिडेटिव्ह याच्यामध्ये फॉस्फोरायलेशन झाल्यासारखं होतं. हेटरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे दुसऱ्यावरती जगणारे. दुसऱ्यावरती म्हणजे जसं काही खाऊन जगलं, कोणतं मांस खाल्लं किंवा कोणतं प्लांट खाल्लं, अशा दुसऱ्याच्या बॉडीवरती, दुसऱ्याच्या ऑर्गॅनिझम्सवरती फीड करणारे ऑर्गॅनिझम्स हे आहेत. त्याच्या थ्रू हे न्यूट्रिशन घेतात. ठीक आहे. आणि सम आर पॅरासिटिक. पॅरासिटिक म्हणजे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, त्याचा मराठीत अर्थ होतो परजीवी, म्हणजे दुसऱ्याच्याच वरती जगणारे, पण हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती जगतात. जसं की तुम्ही लीच हा एक ऑर्गॅनिझम्स आहे. जरू तुम्ही जर आपलं ऐकलं असाल, जरू, लीच हे ब्लड सकिंग ऑर्गॅनिझम्स आहे. हे एक्टोपॅरासाइट्स आहे ह्युमनवरती, किंवा जे बफेलोज वगैरे आहेत नाही का, त्यांच्यावरती हे एक एक्टोपॅरासाइट म्हणून ॲक्ट करते. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सवरती हे जगतात त्यांचं रक्त पिऊन. तर हे अशा ऑर्गॅनिझम्सला म्हणतात पॅरासाइट. आणि सॅप्रोफाइट म्हणजे काय, तर जे आता कोणता ऑर्गॅनिझम जर मेलेला आहे, तुम्ही तुमच्या परिसरामध्ये जर कोणता मेलेला ऑर्गॅनिझम्स आढळला, सपोज तो आज मेला आहे, पण काही दिवसानंतर त्याची बॉडी जी आहे ते डिकम्पोज होते, नष्ट होते, तर तशीच्या तशी पडून राहत नाही. तर त्यांना डिकम्पोज करायचं काम कोण करतात, हे बॅक्टेरिया करतात. तर आणि त्याच्यापासून न्यूट्रिशन घेत असतात ते, त्याला डिकम्पोज करू. तर त्याच टाईपच्या न्यूट्रिशनला म्हणतात सॅप्रोफायटिक न्यूट्रिशन. ठीक आहे. हे काही त्यांचे जनरल कॅरेक्टरिस्टिक्स झाले. पण आपण जेव्हा सेलचा स्ट्रक्चर बघतो त्याच्यामध्ये काय होतात,
हे आपण याचं सेल्युलर स्ट्रक्चर बघू आता बॅक्टेरियाचं. सो ठीक आहे. यांच्यामध्ये सेल वॉल काही ऑर्गॅनिझम्समध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, काहीमध्ये नसते. सॉरी. काही ऑर्गॅनिझम्समध्ये सेल वॉल प्रेझेंट असते, पण काही मोनोरेन्स असे सुद्धा आहेत की ज्यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही आहेत. सो जसे की मायक्रोप्लाझ्मा झाले, यांच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नसते, बट बॅक्टेरियामध्ये जास्त तर याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट असते. ठीक आहे, हा एक कॅरेक्टरिस्टिक झाला. बट आता सेल वॉल तर आहे, पण ते कशाची बनलेली आहे हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. तर यांची सेल वॉल जी आहे ती पेप्टिडोग्लायकन पेप्टिडोग्लायकन या कंपाऊंडपासून बनलेले असते. हे एक पॉलिसॅकॅराइड आहे, याला म्युरॅमिक ॲसिडसुद्धा म्हणतात. या कंपाऊंडपासून हा एक बनलेली असते मोनोरेन्सची सेल वॉल. ठीक आहे, तर हा एक त्याचं स्ट्रक्चरल युनिट आहे त्यांच्या सेल वॉलचं. सेल वॉल झालं. पुन्हा त्याच्या अंदर काही सेल्युलर स्ट्रक्चर असतील. जसं आता मी एक जनरलाइज जर स्ट्रक्चर काढायला गेलो बॅक्टेरियाचं, तर ते अशा टाईपमध्ये. आता सपोज हा एक बॅक्टेरिया आहे, तर एक जनरलाइज स्ट्रक्चरमध्ये काय असते, सेल मेम्ब्रेन असते. आता ही झाली सेल मेम्ब्रेन, आणि त्याच्यावरती आता जर सेल वॉल जर मी काढायला गेलो तर एक एक्स्ट्रा लेअर असते सेल वॉलची. सेल मेम्ब्रेन, सेल वॉल, आणि त्याच्या अंदर काही सेल ऑर्गॅनल्स असतील. बट आपण आता याच्यामध्ये पुन्हा काही बघणार आहोत. हा प्रोकॅरियोटिक सेल असल्यामुळे काय आलं, सर्वात पहिले हे आले. यांच्या मोडिफिकेशन थ्रू युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स फॉर्म झाले आहेत. म्हणजे हा पहिला ऑर्गॅनिझम्स, याच्यापासून हळूहळू मोडिफिकेशन होत युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स तयार झाले आहेत. तर यांच्यामध्ये काही थोडे प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर असतात, जसं की याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नसतो, गॉल्जी कॉम्प्लेक्स नसतात, आणि काही मेम्ब्रेन बाउंड ऑर्गॅनेल्स जसे की क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया असे सेल ऑर्गॅनेल्स यांच्यामध्ये प्रेझेंट नसतात. सो मी याच्यामध्ये लिहून ठेवून देतो. ER मीन्स एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गॉल्जी कॉम्प्लेक्स. ठीक आहे, गॉल्जी कॉम्प्लेक्स, अजून क्लोरोप्लास्ट, अजून मायटोकॉन्ड्रिया. हे जे सेल ऑर्गॅनल्स आहेत ते यांच्यामध्ये अब्सेंट असतात. तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही थोडे शॉर्टमध्ये नोट डाऊन करू शकता. ठीक आहे, आता हे एक जनरलाइज स्ट्रक्चर जर मी काढत आहोत, त्याच्यामध्ये आपण जे बघितलं की यांच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो मेम्ब्रेन बाउंड नाही, तर त्याचा जो जेनेटिक मटेरियल आहे तो तर राहणारच. असा जेनेटिक मटेरियल नाही का असं फ्रीली सस्पेंडेड पूर्ण सायटोप्लाझममध्ये फिरत राहतो. यांच्या भोवती अशी वेल मेम्ब्रेन नसते. त्याच्यामुळे आता जर मेम्ब्रेन बाउंड आलं तर हा युकॅरियोटिक झालं, बट यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रेझेंट नसते. ठीक आहे, यांचा जो जेनेटिक मटेरियल आहे तो सर्क्युलर टाईपचा असतो, DNA असतो, डबल स्टँडर्ड DNA, असा थोडा सर्क्युलरच असतो. हां, ठीक आहे, हा एक जनरलाइज स्ट्रक्चर आहे. आणि आता सेल आहे तर सायटोप्लाझम तर प्रेझेंट असणारच. आता युनिसेल्युलर सेल आहे, एकाच जागी तर थांबून राहणार नाही. कोणकोणते जे मोनोरेन्स आहेत ते शो करतात लोकोमोशन. तर लोकोमोशनसाठी नाही का यांच्यामध्ये एक फ्लॅजेला प्रेझेंट राहते. हे झाली फ्लॅजेला. एक किंवा मल्टिपल फ्लॅजेला प्रेझेंट राहू शकतात, बट यांच्यामध्ये लोकोमोशनसाठी सिलिया प्रेझेंट राहत नाही. दुसऱ्या टाईपची लोकोमोशन जसे प्रेझेंट राहते यांच्यामध्ये. फ्लॅजेला थ्रू यांचं लोकोमोशन मेनली होतं. फ्लॅजेला जर प्रेझेंट असेल तर तो जो बॅक्टेरिया आहे तो मोटाईल बॅक्टेरिया आहे असं कन्सिडर करतो. मोटाईल मीन्स जो लोकोमोशन शो करते, या एका ठिकाणं दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकते. ठीक आहे, तर यांच्यामध्ये जर हे कंपल्सरी नाही की यांच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट राहणार किंवा नाही. फ्लॅजेला जर प्रेझेंट असेल तर मोटाईल, आणि जर नसेल तर नॉन मोटाईल. सिम्पल. आता आपण कन्सिडर केलं की याच्यामध्ये फ्लॅजेला प्रेझेंट आहे, तर हा मोटाईल बॅक्टेरिया झाला. याच्यामध्ये काही पुन्हा सेल ऑर्गॅनल्स असायला पाहिजेत,
तर तुम्ही रायबोझोम्स हा एक सेल ऑर्गॅनेल आहे, त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात खूप असे ग्रॅन्युलर स्ट्रक्चर, सायटोप्लाझममध्ये असे प्रेझेंट राहतात. ठीक आहे, रायबोझोम्स जेनेटिक मटेरियल DNA किंवा यालाच न्यूक्लियोइडसुद्धा म्हणतात. न्यूक्लियोइड मतलब तेच प्रिमिटिव्ह टाइप्स ऑफ न्यूक्लियस. हे झाली फ्लॅजेला. हे झाली सेल मेम्ब्रेन. हे झाली सेल वॉल. ठीक आहे, हे एक बॅक्टेरियाचं जनरलाइज स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये पुन्हा काही स्ट्रक्चर जसे की ठीक आहे एवढेच असल्यासारखं, तुम्हाला जास्त काही दिलेलं आहे नाही. आता बॅक्टेरियाचं आपण पूर्ण स्ट्रक्चर आता बघितल्यासारखं झालं आहे. सेल वॉल झाली, त्याच्यानंतर सेल मेम्ब्रेन, त्याच्यानंतर सायटोप्लाझम म्हणजे वॉटरी सबस्टन्स राहते, ते लिक्विड टाईप, सेमी लिक्विड टाईप. त्याच्यामध्येच सर्व जे सेल ऑर्गॅनेल्स आहेत ते फ्लोट होत असतात, ज्याच्यापैकी रायबोझोम झाले, न्यूक्लियोइड झाला, असे वेगवेगळे ऑर्गॅनेल्स प्रेझेंट असतात. आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. आणि जो नेक्स्ट ह्याच्यामध्ये कॅरेक्टर्स आहेत, जसे की हा रिप्रोडक्शन कशा टाईपचं शो करतो, तर याच्यामध्ये जसं आता आपल्याला माहिती आहे प्रिमिटिव्ह टाईप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत. सुरुवातीपासून यांच्यामध्ये मॉडिफिकेशन होऊ युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स तयार झाले. तर यांच्यामध्ये काही थोडेसे बेसिक्सच हे असणार कॅरेक्टर्स, जसे की याच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन तेवढं डेव्हलप राहत नाही. मेनली यांच्यामध्ये रिप्रोडक्शन नाही का असेक्शुअल थ्रूच होतात. असं ज्यांच्यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शन जर आपण बघितलं तर फ्युजन, मी लिहूनच देतो. रिप्रोडक्शन होतात मेनली असेक्शुअलच पकडून घ्या. असेक्शुअलमध्ये सुद्धा फ्युजन आणि बडिंग. फ्युजन आणि बडिंग या दोन प्रोसेसेस थ्रू यांचं रिप्रोडक्शन होते. हे स्वतःचे जे हे आहेत आपले लोकसंख्या, त्यांना ते स्वतःचे यंग वन्सला रिप्रोड्यूस करतात. ठीक आहे. फ्युजन मीन्स आता जसा एक बॅक्टेरिया आहे, हा एक आता बॅक्टेरिया आहे सपोज, याला जर मल्टिप्लाय करायचं आहे, स्वतःपासून रिप्रोड्यूस करायचे आहे, तर तो स्वतःला फक्त 2 भागामध्ये डिवाईड करतो. सिम्पल. याच्यामध्ये मल्टिपल आणि 2 नवीन यंग वन्स प्रोड्यूस करतो. हे झालं फ्युजन. आणि बडिंगमध्ये काय होत असते, एक जसं आता हे हा एक बॅक्टेरिया आहे, याच्यामध्ये एक स्मॉल असं एक नवीन यंग वन्स फॉर्म करतो, एक बडच्या फॉर्ममध्ये, आणि याला न्यूट्रिशन देत असतो. तोपर्यंत हा कुठपर्यंत न्यूट्रिशन देतो, जोपर्यंत हा स्वतःला एक नवीन यंग फॉर्ममधून जिवंत राहू शकत ते तोपर्यंत, थोडासा मॅच्युअर होतपर्यंत, तोपर्यंत याला न्यूट्रिशन देतो. आणि नंतर हा अलग होतो. ठीक आहे. अलग झाला, एक नवीन इंडिव्हिज्युअल फॉर्म झाला. आता हा स्वतःची लाईफ स्वतः जगतो, न्यूट्रिशन घेतो बाहेरून आणि सर्वाईव्ह करतो. अशा टाईपचे हे दोन टाईपचे असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, हे झाले. आता जो नेक्स्ट टॉपिक आहे, याचे काही बॅक्टेरियाला ना 2 टाईपमध्ये डिवाईड केलं आहे. आता मी सांगितलं बॅक्टेरियास मेन आहे त्याच्यामध्ये. तर मी 6 किंगडम क्लासिफिकेशन सांगताना जो 6 किंगडम म्हणजेच तो 3 डोमेन क्लासिफिकेशन, 3 डोमेन सिस्टीम, त्याच्यामध्ये मी तुम्हाला 2 कन्सेप्ट सांगितल्या होत्या, आर्ची बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरिया. आर्ची बॅक्टेरिया काय आहेत आणि यू बॅक्टेरिया काय आहेत, या 2 कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं होतं तेव्हा सुद्धा, पण आता पुन्हा मी एवढा रिपीट करतो. ठीक आहे. आता मी तुम्हाला एक पॉईंट सांगला दिला की हे ऑर्गॅनिझम जे आहेत ते सर्वत्र प्रेझेंट आहेत, ओमनी प्रेझेंट, एव्हरीवेअर. ज्या कंडिशनमध्ये आपण थोडं इमॅजिन करू शकतो त्या कंडिशनमध्ये सुद्धा हे प्रेझेंट असतात. म्हणजे आणि तशाच बेसिसवरती यांना क्लासिफाय करण्यात आलेलं आहे आर्ची बॅक्टेरिया आणि यू बॅक्टेरियाला. कारण हे कुठल्या कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करू शकतात अशा बेसिसवरती यांना डिवाईड केलं आहे. तर आर्ची बॅक्टेरिया म्हणजेच हे बॅक्टेरिया खूप एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सर्वाईव्ह करतात. जसं की आता
खूप टेम्परेचर आहे, हाय टेम्परेचर, प्रेझेंट इन एक्स्ट्रीम कंडिशन, खूप जास्त टेम्परेचर आहे, हे झाली एक्स्ट्रीम कंडिशन. खूप जास्त ॲसिड्स म्हणजे ॲसिडिक कंडिशन आहे खूप, किंवा सॉल्टी जास्त आहे, सॉल्टी कंडिशन जास्त आहेत, अशा काही कंडिशन्समध्ये हे बॅक्टेरिया प्रेझेंट राहतात. म्हणून यांना आर्ची बॅक्टेरिया म्हटलं आहे आणि यांना एक अलग किंगडम देण्यात आलेला आहे. प्रेझेंट इन हाय टेम्परेचर्स, हाय सॅलिनिटी. हाय सॅलिनिटी म्हणजेच ते सॉल्टी कंडिशन, खूप ज्याच्या म्हणजे मिठाची कॉन्सन्ट्रेशन खूप जास्त आहे अशा ठिकाणी हे प्रेझेंट राहतात. आणि पुन्हा ॲसिडिक कंडिशन्समध्ये ॲसिडिक कंडिशन्स, काही याच्यामध्ये मिथॅनोजेन्स येतात, जे मिथेन गॅस फॉर्म करण्यामध्ये मदत करतात. असे काही बॅक्टेरिया आहेत जे आर्ची बॅक्टेरियामध्ये येतात. बट आता जे नॉर्मल कंडिशन्समध्ये प्रेझेंट असतात त्यांना म्हणतात यू बॅक्टेरिया. यांना यू मीन्स ट्रू, यांना म्हणतात ट्रू बॅक्टेरिया, खरे बॅक्टेरिया आहेत. हे नॉर्मल कंडिशन्समध्ये प्रेझेंट राहतात, आणि नॉर्मल यांचे हे राहते, बॉडी स्ट्रक्चरसुद्धा नॉर्मल राहते. पण यांचं थोडं जे सेल स्ट्रक्चर आहे ते थोडं डिफरंट राहते. जसं की यांच्यामध्ये पेप्टिडोग्लायकन प्रेझेंट राहत नाही यांच्या सेल वॉलमध्ये. ठीक आहे, याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकन प्रेझेंट राहत नाही, हे समजलं. पेप्टिडोग्लायकनच्या जागी दुसरा कंपाऊंड प्रेझेंट राहते, हायली ब्रांच कंपाऊंड प्रेझेंट राहते, जेणेकरून की त्यांना तशा खूप एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये सर्वाइव्ह करण्याला मदत करते. बट हे तर झाले सर्वसामान्य बॅक्टेरिया झाले, हे नॉर्मल आहेत, नॉर्मल कंडिशनवरती प्रेझेंट राहतात, म्हणून यांना ट्रू बॅक्टेरिया म्हणतात. यांचं स्ट्रक्चर तसंच आहे जसं की मी जनरल कॅरेक्टर्स सांगले होते. 7ts रायबोझोम्स प्रेझेंट राहील, सेल वॉलमध्ये पेप्टिडोग्लायकन प्रेझेंट राहील, मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस नाही आहे. असं हे कॅरेक्टर्स नॉर्मल जनरलाइज कॅरेक्टर याचे राहतात. यांच्यामध्ये काही सायनोबॅक्टेरिया वगैरे येतात, जसं की नॉस्टॅक, ॲनाबिना वगैरे. आणि हे ऑर्गॅनिझम्स मेनली युनिसेल्युलरच राहतील असे नाही, यांच्यामध्ये युनिसेल्युलर तर राहतातच, पण काही फिलामेंटस फॉर्म म्हणजे जसे की अशी ऑर्गॅनिझम जे चेन बनतील आणि फिलामेंटस फॉर्म तयार करतील. सायनोबॅक्टेरियामध्ये वगैरे हे पाहायला मिळते आपल्याला सहसा. तर असे दोन फॉर्म करतात, दोन टाईपचे, युनिसेल्युलर आणि फिलामेंटस फॉर्म असे हे फॉर्म करत असतात. ठीक आहे, तर तुम्हाला मोनेरा किंगडम हा समजला असेल, हे मी थोडंसं ठीक आहे समजला. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. आता आपण यू बॅक्टेरियाला थोडा डिटेलमध्ये बघू. यू बॅक्टेरियामध्ये हे नॉर्मल बॅक्टेरिया, ट्रू बॅक्टेरिया यांची सेल वॉल जी आहे ते पेप्टिडोग्लायकनपासून बनलेली असते. आणि यांच्यामध्ये दोन्ही टाईपचं न्यूट्रिशन प्रेझेंट असते, फोटोट्रॉपिक आणि ॲटोट्रॉपिक आणि हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉपिक मीन्स दुसऱ्यावर जगणारे, तेच दुसऱ्यापासून न्यूट्रिशन घेणारे. बट ॲटोट्रॉपिकमध्ये दोन पुन्हा टाईपचे आपल्याला न्यूट्रिशन बघायला मिळतात, फोटोसिंथेटिक आणि केमोसिंथेटिक. फोटोसिंथेटिक म्हणजेच लाईटच्या प्रेझेन्समध्ये फूड तयार करणे, थोडं प्लांटसारखं सिमिलर असते थोडं. आणि प्लांटसारखे त्यांच्यामध्ये सिमिलर वेमध्ये पिगमेंटसुद्धा प्रेझेंट असतात, जसे की क्लोरोफिल ए अँड बी, झॅन्थोफिल और कॅरोटिनॉइड्स. असे काही पिगमेंट्स यांच्यामध्ये प्रेझेंट असतात, ज्यांच्यामुळे हे फोटोसिंथेटिक आहेत. ठीक आहे, बरं केमोसिंथेटिकमध्ये काय असतात, हे सल्फर बॅक्टेरिया शो करतात, जे केमिकल प्रोसेस थ्रू आपलं फूड तयार करतात, जसे की ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन झाली, अशा प्रोसेस थ्रू हे सल्फर बॅक्टेरिया त्यांचं फूड तयार करत असतात. तर यू बॅक्टेरियामध्ये काय पुन्हा जे हेट्रोट्रॉपिक बॅक्टेरिया आहेत, जसे की तुम्ही एक कॉमन बॅक्टेरिया आहे लॅक्टोबॅसिलस.
काही युजफुल त्यांच्यामध्ये बॅक्टेरिया आहेत, काही हार्मफुल आहेत. युजफुल बॅक्टेरिया जसे की लॅक्टोबॅसिलस मी सांगितलं आत्ताच. लॅक्टोबॅसिलस काय करतात, दुधाला दह्यामध्ये कन्वर्ट करत असतात. ठीक आहे, असे काही ह्युमन्सला युजफुल बॅक्टेरिया आहेत. बट असे सुद्धा काही आहेत जे ह्युमन्सला डिसीज कॉज करतात किंवा हार्मफुल इफेक्ट आहेत. यांच्यापैकी जसे काही टायफॉइड कॉज करतात, काही निमोनिया यांच्यासारखे फॅटल डिसीज कॉज करतात. तर बॅक्टेरिया हे ह्युमन्ससाठी दोन्ही एक काय म्हणू शकतो, अमृत आणि विष हे दोघांचंही काम ह्युमनसाठी करत असतात. त्यांच्यापैकी लॅक्टोबॅसिलससारखे बॅक्टेरिया जे आहेत ते ह्युमनसाठी एक चांगलं बेनिफिशियरी रोल प्ले करतात, तर काही हार्मफुलसुद्धा असतात. त्यांच्यापैकी हे बघून घ्या तुम्ही, पिगमेंट्स वगैरे. आणि बॅक्टेरियाला फर्दर त्यांच्या शेपच्या बेसिसवरती क्लासिफाय करण्यात आलेला आहे. 4 कॅटेगरीज पडतात त्याच्यामध्ये, 4 ग्रुपमध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. जसे की ऑन बेसिस ऑफ बॅक्टेरिया क्लासिफाय करण्यात आलेले आहेत. त्यांच्यापैकी पहिला जो आहे तो आहे बॅसिलस. बॅसिलस म्हणजे रॉड शेपचे थोडे अशा टाईपमध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट असतात. यांना म्हणतात बॅसिलस बॅक्टेरिया. हे सर्वात कॉमन टाईपचं शेप आहे बॅक्टेरियामध्ये. सर्वात जास्त टाईपचे बॅक्टेरिया अशाच टाईपमध्ये असतात. ठीक आहे, बॅसिलस झालं. स्पेलिंग बरोबर लिहिलेली आहे वाटतं, हो स्पेलिंग बरोबर आहे. आणि नेक्स्ट टाईप आहे विब्रियो. विब्रियो म्हणजे असं कॉमा शेपमध्ये थोडं समजून घ्या. कॉमा शेप बॅक्टेरिया प्रेझेंट असतात, त्यांना म्हणतात विब्रियो. हा एक या शेपचे बॅक्टेरिया सुद्धा प्रेझेंट असतात. आणि थर्ड वन इज कॉकस. कॉकस मीन्स हा स्पेरिकल शेप्ड बॅक्टेरिया राहतो. सर्क्युलर नाही म्हटलं, स्पेरिकल म्हटलं, म्हणजे एका चेंडूसारखं बॉल जे असतं ना आपलं रबरी बॉल, तशा टाईपमध्ये बॅक्टेरिया प्रेझेंट असतात, त्यांना म्हणतात कॉकस शेप. स्पेरिकल शेप कॉकस, विब्रियो आणि बॅसिलस 3 झाले. आता एक चौथा आहे स्पिरिलम. स्पेलिंग मिस्टेक आहे. स्पिरिलम मीन्स स्पायरल शेप्ड. अशा टाईपमध्ये बॅक्टेरिया काही प्रेझेंट असतात, त्यांना म्हणतात स्पिरिलम बॅक्टेरिया. अशा शेपमधल्या बॅक्टेरियांना स्पिरिलम बॅक्टेरिया म्हणतात. ठीक आहे, तर काही असे 4 शेप यांच्या पुन्हा फर्दर क्लासिफिकेशन पडतात. बट आपल्या सिलेबसमध्ये 4च आहेत जे शेपच्या बेसिसवरती बॅक्टेरियाला क्लासिफाय करण्यात आलेलं आहे. तर आपण कोणतं बघितलं, बॅसिलस, विब्रियो, कॉकस आणि स्पिरिलम. हे 4 टाईपचे बॅक्टेरिया शेपच्या बेसिसवरती तुम्ही हे पाठ करून घ्या. आणि अजून एक टॉपिक आहे मोनेरामध्येच, तो आहे मायकोप्लाझ्मा. मी तुम्हाला सांगितलं होतं मग, आणि एक सांगितलं होतं की मायकोप्लाझ्मास नाव घेतलं होतं मी की मायकोप्लाझ्मास काय आहे. मायकोप्लाझ्मा एक खूप छोटा स्ट्रक्चर आहे. याची जो साईज आहे तो रेंज करते 0.3 मायक्रोमीटर. आपण यांना स्मॉलेस्ट लिव्हिंग कन्सिडर करतो. म्हणजे आजपर्यंत जो सर्वात स्मॉलेस्ट लिव्हिंग सेल मी म्हणत आहे, तर ते मायकोप्लाझ्मास आहेत. हे 0.3 मायक्रोमीटर आहेत. हे नॉर्मल बॅक्टेरियापेक्षा खूप लहान असतात. आणि यांच्यामध्ये सेल वॉल सुद्धा प्रेझेंट नसते. म्हणजे हे बॅक्टेरिया तर आहेत, पण यांच्यामध्ये सेल वॉल अबसेंट असते, ज्याच्यामुळे यांचा शेप खूप व्हॅरी करते. म्हणजे यांचा शेप जसं सेल वॉल काय करत असते, एक रिजिड स्ट्रक्चर फॉर्म करत असते. मी असं लिहित आहे म्हणजे अबसेंट आहे, आणि असं लिहित आहे म्हणजे प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर हे तुम्ही थोडं लक्षात ठेवत जा. सेल वॉल यांच्यामध्ये अबसेंट असते, यांच्यामुळे यांचा जो शेप आहे तो व्हॅरी करते. यांचं स्ट्रक्चर थोडं बदलत राहते. तर ठीक आहे, हे झालं सेल वॉल अबसेंट आहे.
यांच्यामध्ये हे एक निमोनिया लाईक डिसीज कॉज करतात ॲनिमल्समध्ये, म्हणून यांनाच प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स, हा शब्द थोडासा मोठा आहे तुमच्यासाठी, प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स यांना म्हणतात PPLO शॉर्टमध्ये, PPLO प्लुरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम्स यांना म्हणतात, कारण हे निमोनियासारखा जो डिसीज आहे तो ॲनिमल्समध्ये छोटे जे डॉग्सचे जे पपी आहेत ना त्यांच्यासारख्या ऑर्गॅनिझममध्ये छोटे छोटे यांच्यामध्ये हे निमोनिया लाईक डिसीज कॉज करत असतात. यांच्यावरती याचा पुन्हा आहे नाही, हे फक्त अजून एक तुम्ही जर एक्स्ट्राचा म्हणून लक्षात ठेवत असाल तर ते आहे की हे अँटीबायोटिक रेजिस्टंट आहेत. यांच्यामध्ये अँटीबायोटिक काम करत नसते ड्यू टू द अब्सेन्स ऑफ सेल वॉल. ठीक आहे, सेल वॉलच्या अब्सेन्समुळे यांना अँटीबायोटिक रेजिस्टन्स एक ॲबिलिटी गेन करतात हे. अँटीबायोटिक रेजिस्टन्स ड्यू टू लॅक ऑफ सेल वॉल. ठीक आहे, सेल वॉल लॅक करते, यांच्यामुळे यांना अँटीबायोटिक रेजिस्टन्स प्राप्त होते. ठीक आहे, तर अशा रीतीने आपण किंगडम मोनेराला पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. यांचे जे कंटेंट आहे, कॅरेक्टर्स आहेत, कोणकोणते आहेत, हे आपण आज पूर्ण कंप्लीट केलेलं आहे. जर तुमचे काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी तुमच्या डाऊट्सला क्लिअर करण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब.